राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर ग्रामपंचायतीत सरपंच सुमन विलास मोरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झालाय। ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी 8 सदस्यांनी एकमतानं अविश्वास ठराव दाखल केला होता। या ठरावाला तहसीलदार अनिता देशमुख यांनी मंजुरी दिली। राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर ग्रामपंचायतीत शुक्रवारी विशेष सभा घेण्यात आली। सभेला ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते। तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अविश्वास ठरावावर चर्चा करण्यात आली। त्यानंतर हात वर करून सदस्यांचं मतदान घेण्यात आलं। बहुमतानं 9 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं सरपंच सुमन मोरे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। सरपंच सुमन मोरे या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत होत्या। तसंच गावच्या सर्वांगीण विकासाकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचंही उपसरपंच शीतल काशीद यांनी सभेत सांगितलं। सावर्डे पाटणकरच्या विद्यमान सरपंच श्रीमती सुमन विलास मोरे वहिनी सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करत होत्या। गावासंबंधी कोणताही निर्णय घेत असताना सदस्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं। मनमानी कारभार चालला होता। शिवाय विकास कामामध्ये अनेक अडचणी येत होत्या। त्यामुळे सर्व सदस्यांनी अविश्वास ठराव प्रस्थापित केला होता। आज या सभागृहात सर्व सदस्यांनी एकमताने 9-1 या मतांनी हा अविश्वास ठराव पार पाडलेला आहे। दरम्यान आपल्यावरचे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत असा खुलासा सरपंच सुमन मोरे यांनी केला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश परीट, रेश्मा शेंडगे, दत्तात्रय पाटील, वंदना गुरव, संगीता सावंत, वसंत शेंडगे, गीता सुतार, आनंदा कांबळे उपस्थित होते।